आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं पांडवकालीन असं मंदिर ज्याचा संबंध थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासासोबत येतो। हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? आणि हे मंदिर तुम्ही बघितलंय का? नसेल बघितलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। असं म्हणतात या मंदिराच्या विटा पाण्यावरती तरंगतात। हे आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये असलेलं अमडापूर गावचं ग्रामदैवत बल्लाळ देवीचं मंदिर। असं म्हणतात हे पांडवकालीन मंदिर आहे। पांडव अज्ञातवासात असताना काही काळ त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं। मंदिर एका डोंगरावरती स्थित असून निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे। पांडव काळामध्ये या ठिकाणी देवीची 51 फूट उंचीची मूर्ती होते असे सांगितले जाते आणि त्याचे काही पुरावे आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या मंदिर परिसरामध्ये अनेक देवी देवतांचे मंदिर सुद्धा आहे। सोबतच दगडांवरती कोरलेले काही प्राचीन शिल्प सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, जे की त्या काळाच्या संस्कृतीचे आपल्याला दर्शन घडवतात। छत्रपती संभाजी महाराजांनी या मंदिराचा सुद्धा एक इतिहास सांगितला जातो। छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि त्यांचे कामावीसदार असलेले खंडू बल्लाळ यांनी या मंदिराचा सर्वात पहिला जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून या देवीला आणि या मंदिराला बल्लाळ देवी या नावाने ओळखले जाते। तर तुम्ही या मंदिराला कधी भेट दिली आहे का? मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करा।